नमस्कार मंडळी. आशा आहे तुम्ही सर्व आनंदी जगण्याच्या धडपडीत आहात, खुश आहात आणि काही प्रापंचिक अडचणीत असाल तर माझी संतकथा तुमच्या मनाला उभारी देव अशी मी प्रार्थना करते. आज आपण ऐकणार आहोत शिर्डीचे संत श्री साईबाबा यांच्याबद्दलची माहिती. साईबाबांचे नेमके नाव काय होते, त्यांचे आई वडील कोण होते, जन्म कुठे झाला याबद्दलची नेमकी माहिती उपलब्ध नाही. बस एकदा त्यांच्या भक्तांनी विचारल्यावर आपली जन्मतारीख 28 सप्टेंबर 1836 असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून त्यांचा जन्मोत्सव 28 सप्टेंबरला साजरा होतो. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग एका जुन्या मशिदीमध्ये घालवला. त्या मशिदीला ते द्वारकामाई म्हणत. त्यामुळे विचारवंत आणि इतिहासकार यांच्या मते, संशोधकांच्या मते एखाद्या ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला असावा. तेव्हा 7 वर्ष, जुन्या काळामध्ये 7 वर्ष उपनयन संस्कार होतपर्यंत घरातली जर पंडित्य जाणकार मंडळी असे ती मुलाला शिकवण देत असे. त्यामध्ये उपनिषद, वेद, भगवद्गीता संस्कृत मधली याचं ज्ञान दिलं जाईल आणि घरातनच पठणाचे संस्कार मुलावरती होत असत. पण पुढे काही कारणाने तो जमाना असा होता की तेव्हा औषधोपचार आणि परकीय चक्र यामुळे मृत्यू फार होत असत. तर काही कारणाने ते पोरके झाले असावेत आणि मग एखाद्या सुफी फकीराने त्यांना आश्रय दिला, सांभाळ केला असावा आणि म्हणून मग त्यांच्या बोलण्यामध्ये सुफी फकीर संतांच्या सारख्या थोडासा एक ढब, एक लकब दिसत असे. तरी त्यांना उपनिषद, वेद आणि संस्कृत भगवद्गीता यांचं पूर्ण ज्ञान होतं असं लक्षात येईल. डोक्यावर पांढरं कापड म्हणजे धोत्राचा एक तुकडा ते बांधत आणि बाजूला धुनी पेटवून फकीरासारखे बसत. त्यामुळे कफनी घालत असत. त्यामुळे काही लोकांना ते मुसलमान साधू वाटत. पण द्वारकेप्रती जी त्यांची श्रद्धा होती त्यामुळे त्यांना हिंदू लोक सुद्धा मानत असत. प्रत्यक्ष साईबाबा हिंदू होते की मुसलमान, सर्वाप्रती मानवता, प्रेम, दयाळू या भावनेने ते वागत असत आणि त्यामुळे लोकांना त्याबद्दल, त्यावेळेच्या त्यांच्या भक्तांना देखील त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचार येत नसे. असं म्हटलं जातं 1854 साली पहिल्यांदा शिर्डीला अंदाजे 16 वर्षांचे बाबा कडुनिंबाच्या झाडाखाली समाधीस्थ अवस्थेत दिसले. इतक्या लहान वयात वैराग्य, त्याग भावना असणाऱ्या या योग्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम उत्पन्न झाले. पण अचानक हे बाबा नाहीसे झाले आणि काही वर्षांनी चांद पाटील नावाच्या व्यक्तीकडची वरात शिर्डीला आली, त्यामध्ये दिसले. त्यावेळी खंडोबा मंदिराच्या पुजाऱ्याने, त्यांचं नाव म्हाळसापती, उत्स्फूर्तपणे आओ साई असं म्हटलं. असं स्वागत जेव्हा झालं तर त्यानंतर लोक त्यांना साई, साई बाबा असंच म्हणून संबोधू लागले. साईचा अर्थ होतो मालक. साईबाबांना समाजाविषयी आस्था आणि प्रेम होतं. सर्वांशीच ते कनवाळूपणाने वागत. तो जमाना असा होता, इंग्रज हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट टाकून स्वतःचा फायदा करून घेत. त्यामुळे साईबाबांनी सर्वांना शिकवण दिली, सबका मालिक एक. हिंदूंना त्यांनी गीतेची शिकवण दिली तर मुसलमानांना कुराण शरीफचं ज्ञान दिलं. त्यांनी धर्म परिवर्तनाबद्दल मात्र कधीही शब्द उच्चारले नाही, पण आपले गुरु आणि ईश्वर यावर निष्ठा ठेवावी असं त्यांनी सांगितलं. ज्याला अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, तो सर्व एक परमतत्व आहे, परमात्मा आहे, हा संदेश त्यांनी दिला. संतांची जात कोणतीही नसते, तर त्यांची आध्यात्मिक उन्नती त्यांनी भक्तांना दाखवलेले चमत्कार, दिलेले अनुग्रह आणि आशीर्वाद यातून दिसून येते असे म्हणता येईल. एका जुन्या पडीक मशिदीमध्ये बाबा राहत असत. ते जमिनीवर झोपत, तर एकाने लाकडी फळी त्यांना आणून दिली झोपण्यासाठी. तर बाबांनी काय केलं, चिंध्यांच्या साह्याने चारही बाजूने बांधून त्याचा झोपाळा केला. त्यावर ते झोपत. त्यावेळी चारही बाजूला दिवे लावत. त्यांनी झोपाळ्यावर चढणं उतरणं हे बघायला अनेक लोकांनी मशिदी बाहेर पहारे दिले, पण पाळत ठेवून सुद्धा ते कसे चढतात ते कोणाला दिसले नाही. आणि ते त्या झोपाळ्यावर बसले असताना झोके घेताना चारही बाजूचे दिवे पेटले कसे राहतात ते देखील लोकांना कोडे वाटे.
एकदा साईबाबांना दिवे पेटवायला फार आवडत असत. तर दिव्यात टाकायचे तेल संपले आणि शेजारच्या दुकानदाराला ते तेल मागायला गेले. दुकानदारांनी तेल द्यायला नकार दिला आणि सांगितलं की खतम हो गया, तेल नाही. तर मग साईबाबांनी तेलाऐवजी पाणी टाकलं आणि सर्व दिवे पेटवले. हे सर्वांनी पाहिलं आणि तेल संपलं म्हणून खोटंच सांगणारा दुकानदार घाबरून क्षमायाचना करू लागला. कारण हा चमत्कार सर्वांना त्यांच्याबद्दल जास्त आदरभाव निर्माण करणारा, भक्तिभाव निर्माण करणारा ठरला. जा, तुला माफ केलं, पण यापुढे खोटे बोलत जाऊ नको, असा उपदेश त्यांनी त्या दुकानदाराला केला. मध्य प्रदेशातील हरदा गावचे निवासी दत्तोपंत यांना 14 वर्षापासून पोटदुखीचा आजार होता. साईबाबांची कीर्ती ऐकून ते बाबांच्या दर्शनाला आले. तोपर्यंत अनेक इलाज करून त्यांचं दुखणं बरं होत नव्हतं. म्हणून ते साईबाबांना शरण गेले आणि साईबाबांनी त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला, अंगारा दिला. त्यानंतर तुझे दुखणं बरं होईल हा आशीर्वाद दिला आणि कायमचं खरंच त्यांचं दुखणं बंद झालं आणि ते साई भक्त झाले. एक साई भक्त सपत्नीक भेटायला बाबांना दूरवरून आले, पण जाताना जोराचा पाऊस आला. आता परत जाणं खूप कठीण आहे असे वाटून भक्ताच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. तेव्हा आजूबाजूच्या भक्तांसमोर साईबाबा म्हणाले, हे अल्ला, हा पाऊस थांबव, माझ्या भक्त मुलाला घरी जायचं आहे. आणि आश्चर्य म्हणजे तात्काळ पाऊस थांबला. या अशा छोट्या छोट्या घटनांमुळे साईबाबांच्या विषयी जास्त प्रेम, जास्त आपुलकी, जास्त स्नेह, भक्ती आणि विश्वास अवतीभोवतीच्या लोकांमध्ये निर्माण झाला. एक लहान मुलगी बाबांना प्रेमाने म्हणत असे की मी लहान बहीण आहे त्यांची. आणि एकदा असं झालं की खेळता खेळता ती विहिरीत पडली. लोकांना वाटलं आता ती बुडेल आणि लोक जमा झाले, पण विहिरीत डोकावले तर काय, ती तरंगताना दिसली. तिला जीवदान मिळाले. म्हाळसापती या भक्ताला पुत्र रत्न झाल्यावर तो नामकरणासाठी साईबाबांना शरण गेला. तेव्हा साईबाबांनी त्याला सांगितलं की मुलाविषयी फार प्रेम बाळगू नकोस रे बाबा, तो 25 वर्षच तुझ्यासोबत आहे. आणि खरेच तो मुलगा 25व्या वर्षी मरण पावला. भक्त म्हाळसापतीने बाबांवर खूप श्रद्धा ठेवली. असंच एकदा याच म्हाळसापतीला बाबांनी सांगितलं की मी 3 दिवस उठलो नाही तर माझे अंत्यसंस्कार कसे करावे याची सूचना दिली. आणि साईबाबा शांत झोपले आणि हळूहळू त्यांचा श्वासही बंद झाला. डॉक्टरांना बोलवलं गेलं. डॉक्टरांनी सुद्धा मृत्यू झाल्याचं निदान केलं. पण म्हाळसापतीने साईबाबांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, 3 दिवस जागरण केलं आणि कुणालाही साईबाबांच्या शरीराला हात लावू दिला नाही. 3 दिवसानंतर आश्चर्यकारक घटना घडली. श्री साईबाबा उठून बसले. कोणी पाया पडावे. साईबाबा म्हणत, मला काय दक्षिणा देणार, तरच तुला मी पावणार. हिंदू, यवन, पारशी कोणत्याही धर्माची व्यक्ती आली तरी स्वेच्छेनुसार ते दक्षिणा मागत. आणि मग भक्तास म्हणत, फिकीर न करी, जा यचकिंचित, देईन तुझला रुपये मी मस्त, बैसे तू निश्चिंत मजपाशी. दुनिया में किसी का कोई ना कोई है, अपना कौन है, अपना कोई नहीं है, अपना अल्लाह ही अल्लाह है. बाबा स्वतः विरक्त होते, पण भक्तांचे कल्याण व्हावे म्हणून ते अंगाऱ्याचा उदीचा प्रसाद देत. साईबाबा भगवद्गीता, उपनिषद यावर काही भागांवर बोलत. मुस्लिम अनुयायी आला तर अल्लाह आणि कुराण याबाबत बोलत. फारसी भाषेतील छंद बोलत आणि मनाची मुरवात पुरविल अल्लाह असा आशीर्वाद देत. साईबाबांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार भूतबाधा मुक्ती, इच्छेनुसार समाधीवस्थेत प्रवेश, पाण्याने दिवे लावणे, असाध्य आजारी व्यक्ती बरी करणे, दुसऱ्याला मारहाण जर झाली तर त्यांना दया आली तर त्यांच्या अंगावर बळ दिसणे, यासारखे चमत्कार त्यांनी भक्तांना दाखवले. आणि त्या श्रद्धाळू भक्तांना श्रीराम, कृष्ण, विठोबा, शिव आणि त्यांच्या श्रद्धेनुसार देवतांच्या रूपामध्ये दर्शन सुद्धा दिले. काही भक्तांनी आपले अनुभव नमूद केलेत की बाबांनी स्वप्नात येऊन त्यांच्या समस्येवर मार्गदर्शन देखील केले. साईबाबा हे एक अवलिया फकीर होते. त्यांना सर्व धर्माचे लोक मानत. शिर्डीत त्यांनी वास्तव्य केले म्हणून शिर्डीवाले साईबाबा म्हणून ते प्रसिद्ध झाले. बाबांनी सर्वांना अल्लाह मालिक, श्रद्धा आणि सबुरी हा संदेश दिला. मांजरपाटाची कफनी घालत, धोत्राच्या कापडाचा तुकडा डोक्यावर बांधत, करटावर बसत
डावा हात लाकडावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसत. भक्तांना त्यांचे ईश्वरी प्रेम आणि वरदान प्राप्त होत असे. त्यांनी धर्म निरपेक्षतेची शिकवण दिली. साईबाबांनी भक्तांना अनेक चमत्कार दाखवले, तर त्यांच्याकडे निरनिराळे साधू भेटायला येत. पंढरपूर आणि इतर दक्षिणेकडील क्षेत्रांना पायवाटीने जायचा यात्रेकरूंना रस्त्यावर शिर्डी येत असे. त्यामुळे साईबाबांना भेटायला बरेच साधू येत. त्यामध्ये बिडकर महाराज, जानकीदास, गंगागीर महाराज, सती गोदावरी माताजी इत्यादी भेटल्याचे उल्लेख देखील आहेत. आनंदनाथ महाराज देखील भेटल्याचे उल्लेख आहेत. साईबाबांनी शिर्डीतील लोकांना जमा करून शनीचं देऊळ, मारुतीचं देऊळ या मंदिरांचा जीर्णोद्धार करवला. साईबाबा गावाकुसाजवळील लिंबाच्या झाडाखाली बसत. एकदा तिथे त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की इथे खाली पीरबाबाचा निवास आहे. गावकऱ्यांना तिथे खणायला सांगितलं. तर तिथे खणल्यावर खरंच एक कब्र म्हणजे थडगे त्या ठिकाणी आढळलं. साईबाबांनी दर गुरुवारी आणि शुक्रवारी तिथे ऊद जाळण्याची सूचना केली. गावकरी आणि भक्त यांनी इथे जत्रा भरावी अशी कल्पना मांडल्या गेली. साईबाबांच्या आज्ञेने रामनवमीला ती जत्रा सुरू झाली. ती आस्थापायत भरते. महाराजांचे एक भक्त दामूशेठ कासार यांना साईबाबाच्या कृपाप्रसादाने पुत्ररत्न प्राप्त झाले. तर साईबाबांच्या निष्ठेमुळे रामनवमीला सर्व फकीर, साधू, बैरागी यांना जेव घालण्याचा नियम त्यांनी प्रत्येक रामनवमीला घातला. तो नियम त्यांच्या वारसांकडून अनेक वर्ष चालू राहिला. कल्याणच्या नानासाहेब चांदोरकर हे कलेक्टरांचे चिटणीस होते. ते एकदा साईबाबांच्या दर्शनाला आले. त्यांच्या तासनतास बैठकीमध्ये श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकाचे विवेचन साईबाबा करत असत. यावरून साईबाबांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं आणि नानासाहेबांनी साईबाबा राहत ती जुनी पडकी मशीद बांधून मोठी केली. नानासाहेब साईबाबांमुळे इतके प्रभावित झाले की ते सर्वत्र साईबाबांचे गुणवर्णन करीत. अनेक भक्त त्यामुळे साईबाबांना भेटायला येत. नानासाहेब हे स्वतः कलेक्टरचे चिटणीस होते आणि त्यामुळे त्यांनाही अनेक ठिकाणी जाण्याचा योग येत असे आणि हळूहळू साईबाबांचा प्रचार होऊ लागला. साईबाबांना दूरवरून येणारे भक्त थांबावे कुठे हा एक प्रश्न उभा झाला आणि त्या ठिकाणी भक्तांसाठी वाडा भक्तांनीच बांधून दिला. ती दगडी इमारत आज देखील शिर्डीला आहे. काही भक्त ज्यामध्ये स्त्रिया देखील होत्या श्रद्धेने महाराजांचे जाण्या येण्याचे रस्ते झाडून साफ करत. साईबाबांना आवडत नसे तरी देखील भक्तांच्या आग्रहाने नंतर महाराजांची काकड आरती पूजा नियमित होऊ लागली. सकाळी उठून स्नानादी आटोपल्यावर 5 घरी भिक्षा मागून त्यातील थोडेसे खावे हा साईबाबांचा नित्यक्रम असे. सकाळी भक्त मंडळी जमत त्यांना साईबाबा गोष्टी रूपाने बोध करत. कधी कधी केळी, पेरू, आंबे स्वतःच विकत घेत आणि भक्तांना स्वतःच्या हाताने वाटत, खाऊ सुद्धा घालत. भक्त मंडळींना ते नैतिक उपदेश करत. उघड शाब्दिक बोधापेक्षा अनुभव स्वरूपाचा बोध देत. त्यामुळे श्रद्धेने येणाऱ्या भक्तांचे हित होत असे. साईबाबांचे प्रगटीकरण, त्यांच्या अद्भुत लीला, त्यांनी दाखवलेले चमत्कार यामुळे त्यांनी समाधी घेतल्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबर 1918 नंतर देखील दिवसेंदिवस भक्तांचा ओघ शिर्डीला समाधी दर्शनासाठी वाढतच राहिलाय. स्वतःच्या जन्माविषयी, धर्माविषयी कधीही त्यांना ते महत्त्व वाटलं नाही आणि त्याविषयी त्यांनी कधी उल्लेख केला नाही. कडुनिंबाच्या झाडाखाली बसून आसनस्थ होऊन योगचिंतन करावं हा शिर्डीतला त्यांचा नित्यक्रम होता. मला आठवते सुमारे 50 वर्षापूर्वी म्हणजे मी लहान असताना माझ्या वडिलांनी त्यांनी आम्हाला शिर्डीला नेलं असावं. तेव्हा कडुनिंबाचे पानं देखील बाबांच्या सानिध्याने गोड झालीत, कडू राहिली नाहीत असं त्यांनी महत्त्व सांगितलं होतं. की संत कृपा झाली तर काय होऊ शकतं हे आमच्या मनावर बिंबवलं. आपल्यावरील संकटातून बाहेर पडायला अविश्वसनीय घटना होऊ शकते आणि म्हणून संत कृपा व्हावी म्हणून आपण संतापाशी विनम्र भावाने शरण जावं असं त्यांनी लहानपणी सांगितल्याचं स्मरते. त्यावेळी कडुनिंबाच्या झाडाभोवती कुंपण होतं आणि कोणीही जवळ जाऊ शकत नसे. पण एखादं कडुनिंबाचं पिकलं पान तरी मिळावं म्हणजे आपल्याला ते कडू आहे की नाही हे कळेल असं मला अजूनही स्मरतं की त्यावेळी मला वाटलं होतं. पण अर्थात मला त्याचा अनुभव घेता आला नाही. पण या चमत्कारांचा उल्लेख अजूनही सर्वत्र आढळतो. तर चमत्कार म्हणजे काय?
तर एखाद्या व्यक्तीची श्रद्धा आणि एखाद्या व्यक्तीचा भाव या दोन्ही गोष्टींशी निगडीत हा चमत्कार असतो आणि तो त्या त्या व्यक्तीच्या स्वतःची जी शक्ती आहे आणि भाव आहे यावरच अवलंबून असतो असं मी म्हणेन. माझ्या स्वतःच्या बाबतीत यामध्ये मी एक अनुभव असं सांगेन की प्रत्येक अनुभव हा स्वतःचा असतो. एकदा चारधाम यात्रा करताना सर्वात शेवटी आम्ही जेव्हा बद्री केदारला गेलो तेव्हा दुपारच्या वेळी थोडे द्वार बंद असतात म्हणून आम्ही रांगेत बाहेर उभं होतो. मला केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री असे अनेक धाम करता करता शेवटी केदारनाथला आलो तर प्रत्येक वेळी मी एका जाताना दान धर्म करण्यासाठी नाणी नेली होती. 5ची नाणी, काय 1ची नाणी, 2ची नाणी, भरपूर मोठ्या पिशवीभर ती नाणी होती. पण प्रत्येक यात्रा इतकी कठीण होती की ती नाण्यांची पिशवी काही मला नेता आली नाही. मग खिशात होती तेवढाच दान धर्म केला. तर ती नाणी मी ठरवलं होतं की आज आपण शेवटचं धाम आहे, ही सर्व नाणी देवाच्या मंदिरात टाकायची. आता ती पिशवी माझ्याजवळ होती आणि रांगेत उभं असताना लांब मला एक साधूंचा घोळका दिसला. सगळे साधू जटाधारी होते. सगळ्यांनी भगव्या कपन्या कमरेखाली घातल्या होत्या. अंगाला खूप सारी राख चोपडली होती. जवळजवळ 1 किलोमीटर असेल किंवा 500 मीटर अंतरावरून लांबून मला ते 15-16 साधूंचा घोळका दिसला. तर मी माझ्या नवऱ्याच्या हातात ती पिशवी दिली आणि सांगितलं, बघा तिथे साधू दिसत आहेत, तर त्या हे सगळे पैसे वाटून या. तर ते म्हणाले, मला नाही वाटत असं की आपण असं काही करावं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला वाटत नाही ना, मला वाटतंय, मी देणार. मी चालत गेली आणि मी प्रत्येक हातात ओंजळीत येईल ते त्या प्रत्येक साधू काय चर्चा करत होते माहित नाही, पण मी आल्यावर सर्व एकदम स्तब्ध झाले. मी प्रत्येक साधूच्या समोर जो होता काय एक असतं एक वाडग्यासारखं त्याच्यामध्ये ते पैसे टाकले आणि प्रत्येकाच्या पाया पडले. तर सगळ्यात शेवटी ज्याच्या मी पाया पडले तो साधू मला म्हणाला कि बेटा तुम्हारा नाम क्या है, किस गांव से आए हो, गोत्र क्या है. आता मला ते चकित करणारा अनुभव होता. मी ते सांगितल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला एक मंत्र दिला, बेटा इस मंत्र का जाप करो तुम्हारा कल्याण होगा. तर त्या साधूसाठी कल्याण होवा ही गोष्ट नेहमीची असेल, पण माझ्या मनाला ती भावलं. मी परत गेले, रांगेत उभी राहिली. आम्ही एकही शब्द त्यावर ना मी नवऱ्याशी बोलली ना नवरा माझ्याशी. इतर लोक होते रांगेमध्ये, तेही कोणी काही बोलले नाही. पण तो जो अनुभव होता की ज्या क्षणी मला एका व्यक्तीने गुरुमंत्र दिला तो अनुभव फक्त माझा होता. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये जे अनुभव मिळतात ते फक्त तुमचे असतात. तुमचा श्रद्धा, तुमचा भाव हा त्याच्याशी निगडीत असतो. जसं पहा, हिमालयामध्ये कैलाशची यात्रा जो करतो, कैलाश पर्वत जो चढायला जातो, ते असं सांगतात त्यांना चमत्कारिक आवाज किंवा अनुभव येतात. आता हे अनुभव घेतलेले कोणीही इतरांना ते अनुभव सांगू इच्छित नसतात, कारण त्या गूढ अनुभवांवर इतर लोक विश्वास ठेवतील का? नाही ठेवणार. चेष्टा करतील असं वाटू शकतं. तर संत कृपेचा प्रसाद ज्यांना होतो त्यांचा अनुभव हा सर्वस्वी त्यांचा असतो. तो त्यांच्या अंतत्तिक श्रद्धा आणि संत प्रेमाचा कृपाप्रसाद असतो. यामुळे शिर्डी संस्थानाला प्रतिदिन 25,000 ते 1,00,000पर्यंत लोक दर्शनाला येतात, कारण तो त्यांचा भाव असतो. भक्तांचा ओघ वाढता राहण्याचं कारण सत्य साईबाबांची कृपा व्हावी ही त्या भक्तांची श्रद्धा असते. आणि त्याच श्रद्धेसहित आज आपण हा भाग इथेच थांबवूया आणि लवकरच भेटूया एका नव्या संताची माहिती आणि महती घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.